आणि ती गेली, पण ती इथून जाण्याचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाहीये. असो, दैत्यमाता, अजून बरीच कामं बाकी आहेत. शिवाय हा सोहळा थाटामाटात व्हायला हवा. येतो आम्ही. आज्ञासाहेब, तिचं स्वागत करायला हवं. आमची सवत येणार आहे ना. जगदंबा कुठे गेली असेल? अजून बी आलेली नाही. मला बी तेच कळत नाहीये, पण गेली असेल कुठेतरी. आजकाल आपलं थोडीच ऐकते ती. अहो, असं काय बोलताय? लहान पोरगी आहे ती. झाली असेल चूक तिच्याकडून. आपण जास्त अपेक्षा तर करत नाही आहे ना तिच्याकडनं. म्हणजे बघा ना, तिनं गावासाठी, आपल्यासाठी जगावेगळ्या गोष्टी केल्यात, चमत्कार केलेत, कारण देवी आईचा आशीर्वाद होता तिच्या पाठीशी. पण ती लहान पोरगी आहे हो. तुमचा भाऊ एवढा मोठा आहे, त्या जाऊबाई एवढ्या मोठ्या आहे, तरी बी त्या अशा मत्सरानं वागू शकतात. आपल्याशी भांडण करून पार घराची वाटणी करू शकतात. आणि जगदंबा एवढीशी वागली तर तिला दोष कसा द्यावा सांगा बरं. अगं, पण जगदंबानं तुम्हाला दरीत ढकलायचा प्रयत्न केला होता गंगाई. हो, पण तिनंच पुन्हा तिला वाचवायसाठी जीवाचं रान बी केलं होतं ना व. आपण असा तिचा राग कराय न ग. आपली पोरगी आहे ती. काका, जगदंबा आहे का हो घरात? नाही रे बाळा, उलट आम्हीच तिला दिवसभरापासून शोधतोय. तुमच्यासोबत नाही आहे ती? नाही ना. उमाशी जे काही वागली त्यानंतर लपून बसली असेल कुठतरी. काका, त्या दिवशी तुम्ही रागात होतात म्हणून मी तुम्हाला काय सांगू शकलो नाही, पण आता सांगतो. जगदंबाने उमाला ढकललंच नव्हतं. म्हणजे उलट जगदंबानेच तिला वाचवलं. पण उमा तर म्हणत होती का जगदंबानं तिला दरीत ढकललं म्हणून. नाही काका, मी स्वतः बघितलंय तर उमा जगदंबाचा हात धरून स्वतः झटापट करत होती. पण मग उमा असं का म्हणाली असेल? आम्हाला नाही माहित. आम्हाला पण विनं तसंच सांगितलं. पण जगदंबानं तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. उमावर कोणत्याही प्रकारे इजा करावी असं जगदंबाच्या मनात असूच शकत नाही. गंगाई, काय म्हणतायत हे? काय अर्थ समजायचा याचा? सदू, अरे बाळ, तू जगदंबाला कुठं पाहिलंस का? जगदंबा ना काल रात्री उमा बरोबर काहीतरी बोलत होती ती. मी झोपायला गेलो त्यानंतरचं बोलणं नाही कळालं मला, पण नंतर उमा झोपायला आलेली बघितली मी. जगदंबा काय दिसली नाही हो. मी नंतर थोड्या वेळ जागा होतो, पण जगदंबा आलीच नाही. म्हणजे जगदंबा रात्रीपासूनच घरात नाही? कुठे गेली असेल?
राजाभाऊ, आमच्या जगदंबाला पाहिलं कुठं तुम्ही? नाही हो जनक बाबा, सकाळपासून नाही बघितलं. हाय राजा. दादा, आमच्या जगदंबाला पाहिलं कुठं? ताई, आमची जगदंबा दिसली कुठं? नाही हो. असुर नरेश यांचा विजय असो. असुर नरेश मी यशस्वी झाले. जगदंबेला अखेर मी इथे घेऊन आले. ती पेटी उघडा लवकर. तुळजाचा अंश असणारी ती जगदंबा दिसते कशी हे प्रत्यक्ष पाहायचंय आम्हाला. आम्ही आतुर आहोत. उघडा. काय करता आहात? उघडा. ही पेटी माझ्याशिवाय कोणीच उघडू शकत नाही. तुळजाने मला ही पेटी भेट जरी दिली तरी ती स्वतःच यात बंदिस्त होईल याची कल्पनाही तिला नसावी. जगदंबा जर या पेटीमध्ये असेल तर ती बाहेर पडल्यानंतर सुटण्याचा प्रयत्न करेल. आणि कदाचित ती सुटल्यानंतर तिच्या शक्तीचा प्रयोग आपल्यावरही करू शकते. हे अभिमंत्रित पाश आहेत. अगदी मोठ्या मोठ्या शक्तींनाही नियंत्रित करू शकतात. आता उघडा ती पेटी. माझ्या 5 रिपुनं तू पराभूत केलं, पण या आमच्या 6व्या रिपुने तुझ्यावर मात केली. आणि आज तू अशी आमच्या समोर उभी आहेस
जगदंबा. कुठे गेली असेल ही पोरगी? अशी न सांगता कुठे गेली असेल? दादा तू? होय. अरे जनका, काय बी काळजी करू नकोस. सापडेल तुझी लेख. ती कुठे बी हरवणार नाही. तिच्या काळजीला जीव कासावीस होतोय माझा. अरे